व्हॉट्सअप एव्हरीबडी, आय एम हेराम आणि आज आपण गोष्ट करणार आहोत त्या दिवसाची ज्या दिवशी आपण ट्रेडिंग जर्नी चालू केली होती. आपण 20 दिवसापूर्वी एक ट्रेडिंग चॅलेंज चालू केलं होतं, ज्याच्यामध्ये आपणास दिवसातून 3 ट्रेड घ्यायचे होते आणि प्रत्येकी ₹150 स्टॉप लॉस द्यायचा होता. आणि हे आपल्याला एक डिसिप्लिन फॉलो करण्यासाठी आपण ही एक नवीन पद्धत मांडली होती किंवा हे एक आपण प्रयत्न होता. तर आपलं 15 दिवसानंतर मी कुठपर्यंत आहे, माझी जर्नी कशी चालू आहे, हे माझा ट्रॅक रेकॉर्ड दाखवणार आहे. मी एक प्रॉपर एक्सेल शीट मध्ये एक ट्रेडिंग डायरी फॉलो केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी डेलीचे ट्रेड काय काय झालं, एक्झिक्युशनचं कारण काय होतं आणि आपला काय त्याचा रिझल्ट काय आला, लॉस होता की प्रॉफिट होता त्यामध्ये. आणि ऍडिशनली मी एका अनालिसिस नंतर त्याच्यामध्ये ब्रोकरेज किती लागलं, आपण स्ट्रॅटर्जी फॉलो केली का नाही, आणि आपला मेन हेतू होता की दिवसातून फक्त 3 ट्रेड घ्यायचे आणि प्रत्येकी ₹150 पर ट्रेड लॉस एवढा घ्यायचा. हे आपलं मेन इक्विटी इंट्राडे ट्रेडिंग मधलं एक गोल होतं. तर पाहूयात याचा रिझल्ट काय आहे. हे आहे आपली एक्सेल शीट, जी की 19 ऑगस्ट पासून ते आज आहे जवळपास 6 सप्टेंबर पर्यंत, म्हणजे टोटल 15 ट्रेडिंग दिवसाची हा एक डेटा आहे. तर यामध्ये काय झालं, पहिल्या दिवशी आपण एकच ट्रेड घेतला होता, त्यामध्ये आपण ₹117 लॉस घेतला होता, जे की आपल्या ₹150 याच्यामध्ये होता. आपण दुसरा ट्रेड घेतला नाही कारण आपला हा पहिला दिवस होता. दुसऱ्या दिवशी आपण 3 ट्रेड घेतले, जी की लॉस मेकिंग होते. 7 पंच ट्रेड झालेले आहेत आणि मेजॉरिटी अशा प्रकारे आपण भरपूर ट्रेड घेतलेले आहेत. आणि यामध्ये 23 तारखेला मी 4 ट्रेड घेतले आहेत. ह्या दिवशी मी टोटली मिस आउट केलेला आहे, ओव्हर ट्रेडिंग केलेलं आहे. ह्या केसमध्ये माझ्याकडून ओव्हर ट्रेडिंग झालेली आहे. आता का झालेली आहे, तर ह्या ट्रेड मध्ये एक मोठा लॉस झाला होता. हा पाहू शकता तुम्ही, -792, जे की आपला ट्रेडिंग लॉस जे आहे त्याच्यापेक्षा खूप मोठा लॉस आहे आणि हा करायला नको आहे. त्यासाठीच आपण डिसिप्लिन फॉलो करण्यासाठी ट्राय करतोय. पण डिसिप्लिन फॉलो करणं एवढं पण सोपं नाही. डिसिप्लिन फॉलो करणं खूपच हार्ड आहे आणि ते मी एका व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे का हा बायोलॉजिकली आणि सायंटिफिकली डिसिप्लिन म्हणजेच अनुशासन फॉलो करणं हार्ड आहे. ते मी एका व्हिडिओ मार्फत सांगण्याचे प्रयत्न करणार आहे, जर जमेल तर. त्यानंतर आपण पाहू शकता, पुन्हा नंतर आपण लॉस बऱ्यापैकी जवळपास आपल्या अंडर ह्याच्यामध्ये घेतलेला, या दिवशी 170 ₹20 जास्त घेतलेला आपल्या प्राइस पेक्षा. आणि हा इथं पाहू शकता 3 तारखेला एक मोठा लॉस झालेला आहे. हा आहे 600 ते 650 इतका लॉस झालेला आहे. तर ह्या टोटल 15 दिवसाच्या ट्रेडिंग जर्नीमध्ये जवळपास आपण 60 ते 65 ट्रेड एक्झिक्यूट केलेले आहेत पर डे. 3 ट्रेड धरल्यानंतर, जे की ऍव्हरेज आपले 45 पाहिजे त्याच्यापेक्षाही जास्त आहे. सॉरी, ते पंच ट्रेड आहेत, ते आपलं नंबर ऑफ टोटल ट्रेड आपले कधी 3, कधी 2, कधी 4 आणि कधी 5 पण झालेले आहेत. त्याच्यामध्ये 2 वेळेस आपल्याला मेजर लॉस झालेला आहे. तो आहे, हा पाहू शकता तुम्ही, तो लॉस आहे 3 तारखेला जवळपास 2 तारखेला 3 तारखेला सॉरी, तो लॉस आहे 3 तारखेला 600 ते 650 आपल्या ट्रेडिंग जो रिस्क लावणार आहे त्याच्या 4 पट हा आपला स्टॉप लॉस होता. आणि आणखी एक पाहायला गेलं तर आणखी एक स्टॉप लॉस आहे, जी की एक खूप मोठा स्टॉप लॉस दिलेला आहे. आपण तो याच्या अगोदरच दिलेला आहे आणि दुसरा एक आहे 23 तारखेला पण आपण एक ₹792 स्टॉप लॉस दिलेला आहे. त्या दिवशी टोटली डिझास्टर ट्रेडिंग झालेली आहे. आपल्याला पर डेचा टोटल लॉस जो होता 450 होता, पण आपण त्याच्यापेक्षाही जास्त लॉस दिलेला आहे. 3 ट्रेड मध्ये आपल्याला ₹450 लॉस द्यायचा होता, पण आपण जवळपास ₹800 लॉस दिलेला आहे आणि विथ ब्रोकरेज ते खूपच महाग पडलं. त्या दिवशी जवळपास 2 आपण जास्त आपण स्टॉप लॉस दिलेला आहे. ह्या दिवशी आपण टोटली डिझास्टरस ट्रेडिंग झालेली आहे. ते स्टॉप लॉस आपण रूल फॉलो केलेले नाही आणि मल्टिपल डे काही दिवस स्टॉप लॉस खाली गेला. मी
स्टॉप लॉस खाली सरकावला, काही वेळेस ऍव्हरेजिंग केली, असे भरपूर असे प्रॉब्लेम आलेले आहेत. आणि या टोटल 15 दिवसाच्या जर्नीवरून एक जो डेटा आलेला आहे, त्या डेटामध्ये पाहायला गेलं तर आपण 15 दिवसाच्या जर्नीमध्ये जवळपास टोटली आपण लॉस मध्ये आहोत. इंट्राडे इक्विटी ट्रेडिंग मध्ये आपण लॉस मध्ये आहोत. ही टोटल 16 दिवसाची जर्नी आहे. यामध्ये टोटल आपला नेट पीएनएल जे आहे ते 1079 रुपये आहे. आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे यामध्ये मी 2 दिवस ओव्हर ट्रेडिंगमुळे किंवा मोठ्या लॉसमुळे ऑप्शन ट्रेडिंग पण केलेली आहे, स्कॅल्पिंग ऑप्शन ट्रेडिंग लॉस रिकव्हरीसाठी, आणि त्यामध्ये मला 1100 ते 1200 रुपये प्रॉफिट झालेला आहे. हे प्रॉफिट म्हणजे जवळपास ऑप्शन बाईंग मधलंच आहे, जे की आपण टोटली निग्लेक्ट करणार आहोत. आणि टोटली आपले इंट्राडे इक्विटीचं जर पाहायला गेलं तर आपण टोटल हे 1100 1150 रुपये आणि हे 1000 म्हणजे 2000 रुपये आपण लॉस मध्ये आहोत. नेट पीएनएल आपलं 2000 रुपये म्हणजे जवळपास आपण झिरोच आहोत असं समजू शकतो. आपलं जी प्रॉपर जी हे आहे आपलं नेट पीएनएल हे जवळपास झिरो आहे, म्हणजे नो प्रॉफिट झालेला आहे आणि लॉस झालेला आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण डेली जे ब्रोकरेज आणि चार्जेस पे करतो त्यामध्ये मी निगेटिव्ह आहे. डेली ब्रोकरेज अँड चार्जेस ऍव्हरेज पाहायला गेले तर 15 दिवसामध्ये माझे 100 ते 130 रुपयाच्या दरम्यान, ऍव्हरेज 100 ते 130 रुपयाच्या दरम्यान माझे डेली ब्रोकरेज लागलेलं आहे. मग याचा टोटल उलगडा पाहिला असता आपण टोटल 15 दिवसामध्ये टोटल 2000 रुपयाच्या जवळ लॉस मध्ये आहोत. टोटल 2000 रुपये आपण लॉस मध्ये आहोत. आणि ते टोटल जे आहे ते आपल्या 15R एवढं रिस्क आहे. 15R म्हणजे तुम्ही समजू शकता आपण जे 60 ट्रेड घेणार आहोत 15 दिवसामध्ये 45 ट्रेड जे घेणार होतो त्याच्यामधले 15R हे तर आपले ब्रोकरेज मध्येच केलेले आहेत. आणि प्रॉफिट आणि तसा रिस्क आपण डे पाहायला गेलं तर आपल्या 15 दिवसामधले 8 डे ग्रीन आहेत, 7 डे ग्रीन आहेत आणि 8 डे रेड आहेत. 50% स्ट्राईक रेट आपण मेंटेन केलेला आहे 7 दिवसामध्ये. इंडिव्हिज्युअली ट्रेड मध्ये पाहायला गेला असेल तर खूप आपण काही ट्रेड आपण ब्रेक इव्हन वर काढले आहेत, काही ट्रेड मध्ये मल्टिपल ट्रेड मध्ये आपण 1:2 घेतलं नाही, काही रन करण्यासाठी ठेवलं आणि पुन्हा आपला स्टॉप हिट केले. आपण काही ठिकाणी स्टॉप लॉस खाली डाऊन करत गेलो, काही ठिकाणी आपण ऍव्हरेजिंग करत गेलो. हे असे भरपूर असे प्रॉब्लेम येत आहेत. तर या ट्रेड मध्ये ही एक ट्रेडिंग जर्नी आहे आपली जी आपण एक्सपेरिमेंट करत आहे. तर ठीक आहे, आपण पाहूत ह्या नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय करू शकतो, आपण याच्यामध्ये काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो आणि डिसिप्लिन फॉलो करणं एवढं काय हार्ड आहे याबद्दल मी एक व्हिडिओ बनवणार आहे. आणि हे आपली ट्रेडिंग एक्सपेरिमेंट चालू ठेवणार आहे जोपर्यंत आपण एक प्रॉपर रिस्क फॉलो करत नाही तोपर्यंत. याच्या व्यतिरिक्त आणखी काय आहे तर माझा एक दुसरा अकाउंट आहे ज्याच्यावर मी स्विंग ट्रेडिंग करतो. स्विंग ट्रेडिंग मध्ये मी प्रॉफिटेबल आहे आणि याचा जे लॉस आहे तो मी तिथून काढतो. यामुळं मला हे परवडत आहे. तर तुम्ही असं काही करू नका की डायरेक्ट ह्या इंट्राडे ट्रेडिंग मध्ये या असं काही करू नका. तर ठीक आहे, आजच्यासाठी खूप आहे. आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल, आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करण्यासाठी लाजू नका. चला तर व्हिडिओ संपूयात, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. धन्यवाद.